मंडळी, सकाळी किती पाणी प्यावं आणि कसं प्यावं यावर एक व्हिडिओ बनवला होता मी आणि त्याला जवळजवळ 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रश्न पण विचारण्यात आले आणि सांगण्यात आलं की आम्ही एवढं पाणी पितो, आम्हाला काही त्रास होत नाही. परंतु कधीही गोष्ट लक्षात ठेवा, आयुर्वेदामध्ये एक ओकसात्म्य असा शब्द आलेला आहे. ओकसात्म्य म्हणजे आपण जी गोष्ट करत राहतो ती आपल्याला सात्म्य व्हायला लागते आणि आपल्याला ती साथ द्यायला लागते. परंतु ती साथ कधीपर्यंत देते? आम्ही त्यासाठी एक उदाहरण देत असतो की शाळेमध्ये एखादा गरीब मुलगा आहे आणि त्याला जी व्रात्य मुलं असतात, येता जाता टपला मारत असतात. एक दिवस असा येतो की तो आपला बंडाचा झेंडा फडकवतो आणि उलटं रिॲक्ट करायला लागतो. मग असंच आपलं शरीर, आपण खात असतो काही, आपण काहीही करत असतो आणि त्याचा एक वेगळा परिणाम नंतर आपल्या शरीरावर आपल्याला होताना दिसतो. आता दिसणार नाही कदाचित. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी खूप पाणी पिताय आणि त्याचा तुम्हाला त्रास होत नाही आणि माझे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत असं तुम्हाला वाटत असेल. परंतु काही दिवसांनी नक्कीच त्याचा त्रास वाढू शकतो, हे कधी लक्षात ठेवा. आयुर्वेदामध्ये असं का सांगितलं हे सांगतो. पहिल्यांदा आयुर्वेदामध्ये एक 13 वेग सांगितलेले आहेत. 13 वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. म्हणजे तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पाणी प्या, तुम्हाला भूक लागली तर तुम्ही जेवा, तुम्हाला शौचाची संवेदना झाली तर तुम्ही शौचाला जावा, लघवीची संवेदना झाली तर लघवीला जावा. असे बरेचसे नॅचरल अर्जेस किंवा वेग आयुर्वेदाने सांगितलेले आहेत आणि जेव्हा तुम्हाला ती इच्छा होईल निसर्गताच तेव्हा ते करायचे असतात. गाडीला कसे सेन्सर्स असतात तसे आपल्या शरीरामध्ये सेन्सर्स आहेत आणि हे सेन्सर्स असल्यामुळे आपल्याला त्या प्रवृत्तीची इच्छा निर्माण होते. भूक लागल्यावर आपण जेवत असतो आणि तहान लागल्यावर आपण पाणी पित असतो. आणि जेव्हा आपण हे वेग आले नसतील, म्हणजे नॅचरल अर्जेस निर्माण झाल्या नसतील आणि त्यानंतरही आपण जर जास्त जेवत असू, आपण पाणी पित असू, तर त्याला आयुर्वेदामध्ये वेग उदीरण असं म्हणतात. वेग उदीरण म्हणजे आपल्याला इच्छा नाही तरी आपण उगीचच करत असतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या शरीरामध्ये दोष वाढू शकतात, हळूहळू वाढतात आणि त्याचा त्रास आपल्याला नंतर होऊ शकतो. आता यामध्येच आपल्या एका दर्शकाने एक प्रश्न उपस्थित केला होता की मी भरपूर पाणी पितो, मला काही त्रास होत नाही. मी ते सांगितलं मगाशी. आणि एका व्यक्तीने प्रश्न उपस्थित केला होता की मी 1.25 लिटर पाणी पितो. परंतु माझं तेच म्हणणं आहे की हे सगळं पाणी तुम्ही पिता, बरोबर आहे, ते कशासाठी प्यायचं हे सांगा. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं पोट धुवून निघतं, तुमचं आतडं धुवून निघतं? असं अजिबात नाही आहे. हे जे पाणी आपण जे आपल्या शरीरामध्ये पाठवतो आहे ते पाणी आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे. एका ठराविक क्वांटिटीमध्येच ते ॲब्सॉर्ब होत असतं. आणि मी मागे सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की तो कफाचा काळ असतो आणि जर आपण जास्त पाणी पिलं तर पाणी हे कफसदृश असतं आणि आपल्या कफाला वाढवायला ते मदत करतं. तिसरी गोष्ट अशी की आपण जे पाणी पितो ते जर अतिरिक्त झालं, जसं नदीला भरपूर पूर आला तर ती नदी आपली मर्यादा ओलांडते आणि बाजूच्या ठिकाणी जाते. तसंच आपण जे पाणी पितो ते शरीरामध्ये पचवायला एक अग्नी असतो आणि ते जर पाणी पचलं तर आपल्या शरीरामध्ये डिहायड्रेशन होत नाही आणि आपल्या रक्तामध्ये पाणी व्यवस्थित राहतं, आपल्या इतर टिश्यूजमध्ये हे पाणी व्यवस्थित राहतं. आणि ते जर व्यवस्थित पचत नसेल आणि ते का पचत नाही, तर आपण जास्त पाणी पितो, त्या अग्नीवर आपण जास्त पाणी टाकतो, त्यामुळे तो अग्नी पचवू शकत नाही. एक छोटा समजा आपण एक छोटी शेगडी आहे आणि त्याच्यावर मोठं पातेलं ठेवलं आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकलं तर त्याला उकळायला किती वेळ लागेल? कदाचित ते उकळणार पण नाही. परंतु तेच छोटं पातेलं ठेवलं, त्याच्यात पाणी ठेवलं तर नक्कीच ते पाणी व्यवस्थित लवकर उकळायला लागेल आणि आपल्याला गरम पाणी मिळेल. तसंच आपल्याला जेवढी तहान आहे तेवढंच जर आपण पाणी पिलं तर ते व्यवस्थित शरीरात ॲब्सॉर्ब होईल आणि आपल्या शरीराला त्याचा उपयोग होईल. परंतु जर अतिरिक्त पाणी आपण प्यालो तर त्याचा परिणाम पहिला होतो आपल्या डोक्यावर. डोक्यामध्ये कफ वाढायला लागतो, सायनसेसमध्ये हळूहळू कफ वाढायला लागतो, किंवा तेव्हा वाढणार नाही पण नंतर हळूहळू त्याची प्रवृत्ती व्हायला लागते. आणि हे जे पाणी आहे ते आपला नाकाचा आतला भाग, ज्याला म्युकोझा म्हणतो, त्याच्यातून ते ऊज व्हायला लागतं. कारण काय आहे की आपल्या शरीरामध्ये एखादी अतिरिक्त गोष्ट झाली तर ती बाहेर काढण्याची प्रेरणा निसर्गतःच आपल्या शरीराला प्राप्त होत असते. म्हणजे खूप शौचाला असेल, म्हणजे पोटामध्ये खूप मल असेल तर ते आपोआपच जुलाब व्हायला लागतात. तसंच आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त पाणी असेल तर लघवी वाटे जाईल, परंतु ते अतिरिक्त पाणी जर लघवी वाटे जाण्याच्या पेक्षाही जास्त आहे तर ते नक्कीच आपल्या नाका आणि तोंडावाटे बाहेर पडायला लागेल आणि आपल्याला सर्दीचा त्रास व्हायला लागेल, घशामध्ये इन्फेक्शन व्हायला लागेल. कारण आपल्या शरीरामध्ये जे अतिरिक्त आहे ते बाहेर टाकण्याची प्रवृत्ती निसर्गतःच आपल्या शरीरामध्ये असते, कधी लक्षात ठेवा. आता आपण थोडं सेन्सर्सबद्दल बोलूयात. आपल्या शरीरामध्ये 13 सेन्सर्स असतात आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या सेन्सेसची जागृती होत असते. आणि एक गोष्ट ऑब्झर्व करा की आपल्याला तहान लागली आणि आपण पाणी प्यालो तर हळूहळू पाणी पिताना आपली तहान भागत जाते. आणि आपण तहान भागल्यावर सुद्धा पाणी पिलो तर काय होतं? पोट मोठं होतं. आणि तुम्हाला माहिती असेल की पोटामध्ये पाचक स्रावांचं श्रवण होत असतं आणि पाचक स्रावांचं श्रवण झाल्यानंतर आपल्याला भूक लागत असते
आणि या पाचक स्रावांमध्ये आपण अतिरिक्त पाणी घातलं तर आपल्या पाचक स्रावांमध्ये असणारी अन्न पचवण्याची शक्तीही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे यासाठी आपल्याला जेव्हा लागेल, जेव्हा पाण्याची गरज असेल, जेव्हा आपल्याला तहान लागली असेल तेव्हाच पाणी प्या. बऱ्याच वेळा सकाळी आपल्याला तहान लागत नाही, परंतु आपल्याला पाणी तर प्यायचं असतं. बरेच जण सांगत असतात. मी त्यासाठीच सांगितलं, प्यायचं पाणी तर एखादा ग्लास प्या आणि तोही गरम पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि तुम्हाला पाण्याचा जो काही सुपरिणाम हवा आहे तोसुद्धा साधला जाईल. एक आपल्या दर्शकाने सांगितलं, की झोपण्यापूर्वी मी 2 तास पाणी पितो आणि सकाळी पाणी पितो. झोपण्यापूर्वी ठीक आहे, परंतु तुम्ही जेवण कधी घेता? हा पण माझा एक प्रश्न आहे. कारण बऱ्याच वेळेला झोपायच्या आधी 2 ते 3 तास, 4 तास असं जेवण घेतलं आणि हलकं जेवण घेतलं तर आपल्याला त्याचा त्रास होत नसतो. आणि आपण जे रात्रीचं जेवण घेतो ते लवकर घ्यावं असा पण एक संकेत आहे. तो जर आपण पाळला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि याच वेळेला जर तुम्ही पाणी पिलात तर ते अन्न पचण्याचा पण त्रास तुम्हाला होऊ शकतो. यासाठी पाणी कधी प्यायचं तो पण एक नियम आहे. रात्री झोपायच्या आधी कधी पाणी प्यायचं? साधारण झोपायच्या आधी एक अर्धा ग्लास, एखादा ग्लास चालू शकतो. परंतु जास्त पाणी न पिलेलंच बरं. कारण त्याच्यामुळे नक्तमूत्रता म्हणजे रात्री लघवीसाठी उठण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. आता सकाळी उठल्यावर लगेच पाणी पिलं तरी काही हरकत नाही. 1 ग्लास प्या. जास्त पाणी पिलात तर आता तुम्हाला ते वाटेल की तुम्हाला खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. परंतु त्याचा त्रास नंतर होऊ शकतो. माझ्याकडे असे बरेच पेशंट आहेत ज्यांना, आता आमच्याकडे एक आम्लपित्ताचा पेशंट आला होता. म्हणजे बरेच पेशंट असे आले आमच्याकडे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे. त्यांना नीट विचारलं तर ते म्हणतात की बाबा मी सकाळी उठल्या उठल्या लोटा पाणी पितो. मग त्यांना आम्ही ते पाणी बंद करायला सांगतो आणि त्यांचं आम्लपित्त किंवा ॲसिडिटी कमी होते. आता तुम्ही म्हणाल पाणी बंद केल्याने ॲसिडिटी कशी काय बंद झाली? त्याला एक कारण आहे. आम्लपित्ताचे 2 प्रकार असतात. एक आम्लपित्त असतं उष्ण तीक्ष्ण गुणाचं, म्हणजे जिथे नुसती आग असते, म्हणजे छातीत, घशामध्ये नुसती जळजळ होत असते, पोटामध्ये जळजळ होत असते. आणि दुसरं आम्लपित्त असतं जे तुमच्या घशाशी आंबटपणा आणतं आणि तुम्हाला एक प्रकारची मळमळ सारखी चालू असते, डोकं दुखत असतं. मग अशा वेळेस जे पोटामधलं पित्त आहे, जे तुमच्या अन्न पचवण्यासाठी उपयोगी पडत असतं, त्याच्यामध्ये अतिरिक्त द्रव झालेला असतो, अतिरिक्त पाणी झालेलं असतं. आणि अशामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती, त्यातल्या त्यात पित्त प्रकृतीची व्यक्ती, सकाळी रिकाम्या पोटी लोटा पाणी पिते, तेव्हा त्याच्या पोटामध्ये असणारं पित्त हे डायल्यूट होतं आणि ते पचवण्यासाठी निरुपयोगी ठरतं. आणि हेच पित्त त्याच्यानंतर आंबट भावामध्ये रूपांतरित होतं आणि तुम्हाला आम्लपित्ताचा, ॲसिडिटीचा त्रास चालू होतो. मग जर एखाद्याची प्रकृती कफ प्रकृती नसेल, वात प्रकृती नसेल आणि पित्त प्रकृती असेल, तर अशा व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी लोटा पाणी पिलं तर आम्लपित्ताचा त्रास चालू होऊ शकतो. कफ प्रकृतीच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडीच कफ जास्त असतो आणि अशा व्यक्तींनी जर रिकाम्या पोटी लोटा पाणी पिलं तर त्यांच्या शरीरामध्ये कफ झटकन वाढतो. कारण त्यांचा थ्रेशोल्डच कमी असतो कफाचा, तो लगेच हीट करतो. आणि अशा वेळेस जर पाणी पिलं, कारण पाणी आणि कफ यांचं साधर्म्य आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तुम्ही पाणी पिलात तर कफ वाढणार आहे. त्याच्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी आणि तेही कफ काळामध्ये, रसायन काळामध्ये जर कफ प्रकृतीच्या व्यक्तीने पाणी पिलं तर त्याला कफाचे त्रास आणखी होऊ शकतात. त्यातल्या त्यात वात प्रकृतीचा जो व्यक्ती आहे त्याने जर सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिलं तर त्याला त्रास कमी होऊ शकतो. परंतु तरीही आम्ही नेहमी म्हणतो की तुमची तहान आहे तेवढंच पाणी प्या. त्याच्यापेक्षा एखादा 2 घोट चालू शकेल, जास्त नाही असं नाही. परंतु अगदीच दुप्पट तिप्पट जास्त जर पाणी तुम्ही पित असाल सकाळी रिकाम्या पोटी तर नक्कीच त्याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला होऊ शकतो. त्याच्यामुळे आताच सावध व्हा. आणि आयुर्वेद आपल्या पाणी पिण्यासंबंधात, आहारासंबंधात जे काही नियम सांगतो ते 5000 वर्षांपासून तसेच घासून पुसून आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत आणि ते सिद्ध झालेले आहेत. आत्ता कोणीतरी सांगतो, तुम्ही ऐकता, त्याचा तुम्हाला त्रास आत्ता कदाचित होणार नाही, परंतु नंतर भविष्यामध्ये होऊ शकतो. 2-3 वर्षांनी, 3-4 वर्षांनी, 5 वर्षांनी मला सांगा. सर्दीचे त्रास झालेले आम्ही पाहिलेले आहेत. कारण हे पिलेलं पाणी कुठून तरी नक्कीच बाहेर येणार आहे. आणि हे पाणी कधी बाहेर येणार आहे? तुम्ही जास्त पाणी पित राहिला तर तुमच्या नाकाच्या आतल्या भागावर, घशावर त्याचा परिणाम होणार. तिथले अवयव दुर्बळ होणार आणि तिथून पाण्याचं ओझिंग चालू होणार, पाणी बाहेर यायला लागणार. त्यामुळे आत्ता मी जे सांगतो आहे ते शास्त्राला धरून आहे, आयुर्वेदाला धरून आहे. आयुर्वेद कधीही वावगं सांगणार नाही. कोणी काय सांगतं, कुणाचं काय मत आहे, त्यापेक्षाही आयुर्वेदाचं काय मत आहे हे लक्षात घ्या. मी माझ्या पदरचं सांगत नाही, जे आयुर्वेदामध्ये दिले तेच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. आणि तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील, आयुर्वेदाच्या माध्यमामधून कसं चांगलं होईल, यासाठी
मी प्रयत्न करत असतो आणि माझे व्हिडिओ मी त्यासाठीच बनवत असतो. कुठेही काही ऐकून वेगळं काही करू नका आणि जे आयुर्वेदात सांगितले ते फॉलो करा. नक्कीच तुमचं आरोग्य खूप छानरित्या स्वस्थ राहील. तुम्ही निरोगी राहाल, आनंदी राहाल. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.